आमचं काय म्हणणं आहे की ही विमा योजना बंद करा. गुजरात मूर्ख आहे का? देशातल्या 14 राज्यांनी ही विमा योजना स्वीकारलेली नाही जी मोदींच्या नावानं आहे. आमच्याच मस्तकी का मारता? 20-25 हजार कोटीची तरतूद करा. आणि तेलंगणा सरकारनं जे केलं, केसीआर मुख्यमंत्र्यांनी एकरी 10,000 रुपये अनुदान द्या ना, आम्हाला मदत द्या ना आम्हाला पेरणीच्या वेळेला. प्रचंड मोठा फ्रॉड आहे, एवढा मोठा स्कॅम आहे की म्हणजे याच्यामध्ये कितीतरी लोक अटकू शकतात. परंतु तेरी बी चूप मेरी बी चूप, गुन्हे दाखल करत नाही या कंपन्यांवर. आता इथे या घरावर पाऊस पडतो, या घरावर पडत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि एका पर्जन्यमापक यंत्राचं 25 किलोमीटरच्या अंतरावर कसं कळलं आमचं नुकसान झालं का नाही झालं? सगळं थोतांड आहे ते. मुळामध्ये काय आहे की ह्या ज्या विमा कंपन्या आहेत, या विमा कंपन्या हे पांढरे हत्ती सरकार पोचत आहे. या विमा कंपन्यांचं सरकारचं साठलोट आहे. आता उदाहरणार्थ AIC कंपनी आहे, तिला भारतीय कृषी आयुर्विमा कंपनी म्हणतात. ती सेमी गव्हर्नमेंट कंपनी आहे. या कंपनीकडे महाराष्ट्रातले 16 जिल्हे आहेत. ही कंपनी हजारो कोटी रुपये जमा करते. काल मला धाराशिवचे आमदार भेटले पुण्यामध्ये, आपले कैलास पाटील. तर त्यांनी मला सांगितलं की 650 कोटी रुपये प्रीमियम आमच्या धाराशिव जिल्ह्यातून त्यांनी जमा केला. त्यांनी पण मध्यंतरी उपोषण केलं त्यासाठी, आणि देताना 300 कोटी दिले. आता माझ्या जिल्ह्यातनं त्यांनी 225 कोटी रुपये प्रीमियम जमा केला. असे हजारो कोटी रुपये जमा करायचे आणि देताना मात्र थोडे पैसे शेतकऱ्यांच्या ह्याच्यात द्यायचे. आणि मग मंत्र्यांचे हिस्से मंत्र्यांना द्यायचे, सरकारचे हिस्से सरकारला द्यायचे, केंद्रातले हिस्से केंद्रवाल्यांना द्यायचे. ते त्यांच्यावर काही कार्यवाही करत नाही. तेरी बी चूप मेरी बी चूप. आता आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये या कृषी विभागाकडून काढलंय की समजा उदाहरणार्थ मी रविकांत तुपकर आहे, तर माझं नुकसान किती झालंय? पंचनामा दाखवतोय 95% झालंय, मला पैसे मिळाले 0. असे अनेक शेतकरी आहेत. म्हणजे या विमा कंपन्यांनी लुटण्याचं काम सरकारला केलेलं आहे. आता राज्य सरकारचा हिस्सा, केंद्र सरकारचा हिस्सा आणि आमचा हिस्सा असं मिळून त्या सरकारला खूप पैसे जातात, कंपन्यांना खूप पैसे जातात ना. 3,500 कोटी रुपये तर आपल्या राज्य सरकारचा हिस्सा जातो. आमचे 2%, 1-2% जातात, केंद्राचा हिस्सा जातो. आमचं काय म्हणणं आहे की ही विमा योजना बंद करा. गुजरात मूर्ख आहे का? देशातल्या 14 राज्यांनी ही विमा योजना स्वीकारलेली नाही जी मोदींच्या नावानं आहे. आमच्याच मस्तकी का मारता? तुमच्याकडे मग ह्याच्यापेक्षा तुम्ही दुसरा काही उपाय सुचवाल का? आम्ही सुचवतो ना. मला सांगा, 3,500-4 हजार कोटी राज्य सरकार देतं, केंद्राचे तेवढेच पैसे जातात, म्हणजे ते झाले साधारणतः 7-8 हजार कोटी रुपये. त्याच्यानंतर आमचा काही हिस्सा असतो आणि वेगवेगळ्या मदतीच्या रूपाने हे काही देतात. माझं म्हणणं आहे एक 20,000 कोटी, साधारणतः 20-25 हजार कोटीची तरतूद करा. आणि तेलंगणा सरकारनं जे केलं, केसीआर मुख्यमंत्र्यांनी एकरी 10,000 रुपये अनुदान द्या ना आम्हाला, मदत द्या ना आम्हाला पेरणीच्या वेळेला. तुम्ही शेतमालाला भाव पण देणार नाही, विमा कंपनी आम्हाला लुबाडेल. 2014 पासून या विमा कंपन्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना किती लुबाडलंय याचं ऑडिट करा. या कंपन्यांचं टेस्ट ऑडिट करा, नुसतं साधं ऑडिट नाही, चाचणी परीक्षण, लेखा परीक्षण करा यांचं. प्रचंड मोठा फ्रॉड आहे, एवढा मोठा स्कॅम आहे की म्हणजे याच्यामध्ये कितीतरी लोक अटकू शकतात. परंतु तेरी बी चूप मेरी बी चूप, गुन्हे दाखल करत नाही या कंपन्यांवर. आम्ही स्वतः SAOने बुलढाण्याचे रिपोर्ट दिलाय पोलीस स्टेशनला, या कंपनीवर गुन्हा दाखल करा. करत नाही, ते घाबरतात. ते म्हणतात सेमी गव्हर्नमेंट कंपनी, मोदीचं नाव जोडलेलं आहे, आम्ही काय करायचं? अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला, पर्याय काय आहे, तर हे पीक विमा कंपन्यांचे थोतांड आहे. हे बंद करून एक तर राज्य सरकारनं स्वतंत्र योजना आणली पाहिजे पीक विम्याची, ती सुटसुटीत असली पाहिजे. आता हे पर्जन्यमापक यंत्र लावतात. आता एका मंडळात समजा 25 गाव आहेत, ते पर्जन्यमापक यंत्र इथं ठेवलं. आता इथं या घरावर पाऊस पडतो, या घरावर पडत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि एका पर्जन्यमापक यंत्राचं 25 किलोमीटरच्या अंतरावर कसं कळलं आमचं नुकसान झालं का नाही झालं? सगळं थोतांड आहे ते. आत्ता मी मंगळवेढा तालुक्यातले परवा शेतकरी घेऊन गेलो होतो कृषी सचिवांना भेटायला. नवीन कृषी सचिव आले आपल्याला, अनूप कुमार, जे आता सहकारला सचिव होते पूर्वी. तर ते पीक विम्यावर कमी बोलले आमच्याशी. ते म्हणले तुम्ही ज्वारी लावा, ते आम्हाला ज्ञान सांगत बसले. आम्ही त्यांना सांगितलं ते तुमचं काम नाहीये, आमच्या मुद्द्यावर काय करतात ते करा. यांचंही सगळ्यांचं साठलोट आहे हो. त्याच्यामुळे ही योजना बंद करून एक नवीन प्रभावी योजना आणा, नाहीतर थेट KCR सारखी आम्हाला तेलंगणा सारखी एकरी 10,000 रुपये मदत.